नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे। सरकार या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करणार आहे 4,000 रुपये। हो शेतकरी मित्रांनो, आज केंद्र सरकारने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे अपडेट जाहीर केले आहे आणि या अपडेटनुसार राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर पुढील 4,000 रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे। तर याबद्दलची सविस्तर अपडेट आज आपण आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यामध्ये येत आहेत। अशीच एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना। या योजनेची सुरुवात 2014 मध्ये सत्तेमध्ये आलेल्या मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळाच्या शेवटी केली होती। 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी या योजनेची घोषणा जाहीर करण्यात आली होती। तेव्हापासून ही योजना संपूर्ण भारतभर राबवण्यात येत आहे। शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मदत म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यात येत आहेत, परंतु हे पैसे शेतकऱ्यांना एकरकमी दिले जात नाहीत, तर 2,000 रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये करण्यात येत असते। अर्थातच एका आर्थिक वर्षामध्ये या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचे 3 हप्ते देण्यात येतात। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 17 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे 17वा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा देखील झाला आहे। नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची धुरा सांभाळल्यानंतर सर्वप्रथम पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित करण्याचा मोठा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार प्रत्यक्षामध्ये पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याची रक्कम वाराणसी येथून 18 जून 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली। या योजनेचे आतापर्यंत एकूण 17 हप्ते पात्र शेतकऱ्यांना मिळाले असून पुढील 18व्या हप्त्याची आता शेतकरी देखील आतुरतेने वाट पाहत आहेत। तसेच 18वा हप्ता आमच्या बँक खात्यांमध्ये कधी जमा होणार असा सवाल देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सध्या उपस्थित करण्यात येत आहे। दरम्यान याच योजनेसंदर्भात आता एक मोठी माहिती आज समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा 17वा हप्ता मिळाला नाही त्यांना पुढील 18वा हप्ता वितरित करताना 4,000 रुपये देण्यात येणार आहेत। म्हणजे ज्यांना 17वा हप्ता मिळाला नाही त्यांना 18व्या हप्त्यासोबत 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 18व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये वितरित करण्यात येणार आहेत। खरे तर पीएम किसान योजनेचे नियम अलीकडे कडक झाले आहेत। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता ई-केवायसी, भूमी अभिलेख पडताळणी, अर्थातच जमिनीची पडताळणी आणि बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे आणि जे शेतकरी बांधव हे कामे पूर्ण करणार नाहीत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाहीये। म्हणजे शेतकरी हे कामे पूर्ण करतील त्यांना 18व्या हप्त्यासोबत नक्की 17व्या हप्त्याचाही लाभ देण्यामध्ये येऊ शकतो। तर मग आता देशामधील सर्व पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना या पुढील 18व्या हप्त्यासोबत ज्या शेतकऱ्यांना 17व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले नाही त्यांना आता 18वा हप्ता आणि 17वा हप्ता एकत्र 4,000 रुपयांचा देण्यात येणार आहे। तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।